संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचा विशेष सखोल आढावा म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन घेण्याची तयारी केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केली आहे। हा देशस्तरीय आढावा या वर्षीच्या अखेरपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत घेतला जाण्याची शक्यता आहे। या कार्यक्रमाच्या तारखांबाबत आयोग लवकरच निर्णय घेणार असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले। देशभरात मतदार याद्यांचा आढावा घेण्याच्या तयारीचा भाग म्हणून आयोगाची एक महत्त्वाची बैठक बुधवारी पार पडली। त्यात विविध राज्यातील निवडणूक अधिकारी सहभागी झाले होते। बिहारमध्ये याच प्रकारे मतदार याद्यांचा फेर आढावा घेण्यात आला। त्याला मोठ्या प्रमाणात राजकीय विरोध झालेला आहे। बैठकीत निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मतदार याद्यांच्या फेर आढाव्याबाबत सादरीकरण केले। यावेळी बिहारमधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या मतदार याद्यांच्या फेर आढाव्याचा अनुभव विशद केला। गेल्या फेब्रुवारीत ज्ञानेश कुमार यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली। त्यानंतरच्या काळात झालेली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची ही तिसरी बैठक होती। या बैठकीत देश पातळीवर ही मोहीम राबविण्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली। आयोगाने आधीच जाहीर केले आहे की बिहार पाठोपाठ संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचा आढावा घेतला जाईल। यामध्ये मतदारांकडून पुराव्याची मागणी करण्यात येणार आहे। आसाम, केरळ, पांडिचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये 2026मध्ये विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत। त्याच्या आधी ही आढावा मोहीम राबवली जाणार आहे। मतदार याद्यांमध्ये परकीय घुसखोरांची नावे आहेत का हे तपासण्याचे प्रमुख उद्दिष्ट या मोहिमेमागे आहे, असा दावा निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला। यात बांगलादेशी आणि म्यानमारहून आलेल्या घुसखोरांचा समावेश असण्याची शक्यता असल्यामुळे निवडणूक याद्यांची पडताळणी करण्यात येणार आहे। या बैठकीत विविध राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की त्यांनी त्यांच्या राज्याच्या मागील आढाव्यानंतर प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्या तयार ठेवाव्यात। काही राज्यांच्या अधिकाऱ्यांनी आधीच या याद्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या आहेत। मतदार म्हणून नोंदणीसाठी या पडताळणी मोहिमेमध्ये कोणकोणती कागदपत्रे पुरावा म्हणून मतदारांना द्यावी लागणार, त्यामध्ये मतदार म्हणून नोंदणीसाठी किंवा राज्याबाहेरून स्थलांतरित झालेल्यांसाठी अतिरिक्त डिक्लेरेशन फॉर्म असेल। भारतात 1 जुलै 1987च्या आधी आपला जन्म झाल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांना द्यावे लागेल। जन्मतारीख आणि जन्माचे ठिकाण यांच्या पुराव्यादाखल त्यांना कागदपत्र द्यावे लागेल। डिक्लेरेशन फॉर्मवरील एका पर्यायानुसार मतदाराला आपला जन्म 1 जुलै 1987 आणि 2 डिसेंबर 2004च्या दरम्यान झाल्याचे सांगता येईल। त्यांनाही त्यांच्या पालकांच्या जन्मतारीख व जन्मस्थानाचे कागदोपत्री पुरावे द्यावे लागतील। बूथ लेवल अधिकारी घरोघरी भेट देऊन फॉर्म व माहिती गोळा करतील। आयोगाच्या संकेतस्थळावरून फॉर्म डाउनलोड करून मतदार तो फॉर्म स्वतः भरू शकतील। पडताळणीसाठी ठरविण्यात आलेले 4 नियम, त्यामध्ये 2000च्या यादीत नाव असल्यास कोणताही दस्तावेज सादर करण्याची गरज नाही। 1 जुलै 1987 पूर्वी जन्मल्यास जन्मतारीख अथवा जन्मस्थानाचा पुरावा द्यावा लागेल। 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 दरम्यान जन्म झाले असल्यास हे दोन्ही पुरावे द्यावे लागतील। 2 डिसेंबर 2004 नंतर जन्म झाले असल्यास जन्मतारीख पुरावा, जन्मस्थान आणि पालकांची कागदपत्रे द्यावे लागतील।